राज्यातून बारस्कर यांच्या आरोपांवर जरांगे पाटलांनी पलटवार केला आहे। तर मराठा आंदोलनातून बाहेर काढण्याचा हा कट असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि अजय बारस्कर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप जरांगे पाटलांवर केले होते। हेच अजय बारस्कर आता लोकशाही मराठीशी बोलणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे ते आपल्यासोबत देणार आहेत। दरम्यान आपण थेट जाऊयात अजय बारस्कर यांच्याकडे। बारस्कर सर, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली होती आणि जरांगे पाटील यांच्याविषयी गंभीर स्वरूपाचे आरोप तुम्ही केले होते। तुमचं नेमकं म्हणणं काय आहे जरांगेंविषयी? रामकृष्ण हरी, आता नेमकं म्हणणं माझं असं आहे की हे जे आंदोलन चाललेलं आहे हे आंदोलन चुकीच्या दिशेने चाललेलं आहे। हे आंदोलन भरकटलेलं आहे आणि हे मी नाही म्हणत, जरांगे यांच्या बरोबर राहिलेले 20 वर्षाचे त्यांचे सहकारी ज्यांच्यावर आत्ता अंतरावली सराटी येथे जे 307चे गुन्हे जे लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले त्याच्यामध्ये आरोपी असलेले जामिनावर सुटलेले त्यांचं नाव असंच सांगतो, बाबुराव वाळेकर असतील, अजून त्यांचे काही सहकारी, त्यांनी व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं की तरुणांनी भावनेच्या भरात वाहून जाऊ नका, आंदोलन चुकीच्या दिशेला चाललंय। आणि मग अनेक कारण आहेत, जसे तुकोबारायांचं कारण मी सांगितलं मगाशी, अशा अनेक कारणांमुळे माझ्या मनामध्ये असं विचार आला की हा माणूस आहे आणि ह्या माणसाला अतिशय अहंकार झालेला आहे, याच्या डोक्यात इतकी हवा गेलेली, हिशोबाच्या बाहेर हवा गेलेली। आता काय होतंय नेमकं, हे बाहेर जे माणसं आहेत, लांब लांब असणारी माणसं आहेत, त्यांना हे समजत नाही। लोक जरांगे पाटलाला टीव्हीवर पाहतात, मोबाईलमध्ये पाहतात, असा फडाफडा बोलतो, आमदाराला घोडा लावतो, मंत्र्याला घोडा लावतो, लोकांच्या मनातलीच भाषा बोलतो तो। लोक वैतागलेत, आमदाराला वैतागलेत, मंत्र्याला वैतागलेत, अधिकाऱ्यांना वैतागलेत, तलाठ्यापासून तर सगळ्या सेक्रेटरीपर्यंत सगळ्याला लोक वैतागलेत, कलेक्टरला। आणि मग हा माणूस त्या कलेक्टरला शिव्या देतो, त्या आमदारांना शिव्या देतो, लोकांना बरं वाटतं। आणि अशा अनेक काही गुण येतं। जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या काही गोष्टी ज्या आहेत ना लोकांच्या, मी पाठिंबा दिला, आम्ही गावगाव प्रचार केला जरांगे पाटलाचा, नाही असं नाही, आणि प्रामाणिकपणे केला। आणि मी आंदोलनातून बाहेर काढायचं काय कट याच्यात आंदोलनातून मराठा, मी 2006 पासून या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काम करतोय ना। जरांगे माझ्या नंतर आलेत मराठा समाजाला आरक्षणच्या कामसाठी। मी सांगतो 2017ला पिटिशन दाखल केली मी, पदर पैसे घालून केले पिटिशन। आता आमच्याकडे थोडेफार जेवढे पैसे तेवढे पिटिशन केले आम्ही। त्या पिटिशननुसार गायकवाड कमिशन स्थापन झालं, SB म्हसे साहेबाचं, नंतर गायकवाड कमिशन स्थापन झालं, रिपोर्ट आला, काही ना काही काम केलं ना आम्ही। बरं मला दाखवा, माझी पेपरला जरांगे पाटलांनी एवढी बातमी दाखवायची, मी पिटिशन केली, एवढा मोठा कमिशन स्थापन झाला, त्याच्यावर आरक्षण मिळालं, माझी छोटी बातमी दाखवा, इथंच मी सांगेन ती शिक्षा भोगायला तयारी। आम्ही प्रसिद्धीला आपापलेलो नाही, बिलकुल नाही, पैशाला आपापलं नाही। आणि हे सरकार, या सरकारचं माझं 7 जन्माचं वैरी, हे मला यांचं पटतच नाही, पहिल्यापासून पटत नाही। इतकी टीका केलेली आहे या आत्ताच्या आंदोलनात मी, या शिंदे आणि हे फडणवीस आणि हे यांचं सगळ्यांचं सरकार आहे, या सरकारवर मी घणाघाती टीका केलेली आहे। सरकार आम्हाला नेहमी फसवत आलेली आहेत, मग ती शिवसेना भाजपची असू किंवा काँग्रेस राष्ट्रवादीची असू। पण बारस्कर सर, जरांगे पाटलांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला तुम्ही आता फसवलेलं आहे, आमची फसवणूक करू नका, असं जरांगे पाटील सुद्धा म्हणतायत। पण तुम्ही म्हणताय की हे जे आंदोलन आहे ते भरकटलेलं आहे, ते कशाच्या आधारावर तुम्ही म्हणताय की आंदोलन भरकटलेलं आहे? कारण मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे पाटलांना लोकांचा पाठिंबा मिळतोय। त्याचबरोबर जे मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण आहे ते सुद्धा झपाट्यानं पूर्ण झालं आहे कमी कालावधीमध्ये, 8-10 दिवसांमध्येच, आणि त्यांना अध्यादेश सुद्धा मिळाला होता, सगळे सोयरेचा अध्यादेश एक त्यांच्या हाती आलेला होता आणि इतरही वेगवेगळे आश्वासनं त्यांना दिली गेली होती। त्यामुळे जरांगे पाटील असं म्हणतायत की ही आपली सगळ्यांची ताकद आहे, मराठ्यांची ही ताकद आहे, त्याच्यामुळे सरकारला आपल्यासमोर आपल्या मागण्या मान्य कराव्या लागतात। मग तुम्ही कोणत्या आधारावर म्हणताय की हे आंदोलन भरकटलंय? नाही, भरकटलंच ना। आता तुम्ही आता काय म्हणले की तुम्हाला अध्यादेश मिळाला, सरकारने विधानसभेत एकमताने कायदा पारित केला, आता अध्यादेश मिळाला, कायदा पारित केला, आणि तरी सुद्धा तुम्ही आंदोलन का करता? मराठा समाजाला आता तुम्ही सांगितलं रस्ता रोको करा, आमचे मराठा समाजाचे लोक रस्त्यावर जाणार, सगळे माणसं सारखे नसतील, काही त्यातले माणसं रागीट असतात, मग कुणी एखाद्याने दगड आणला, काही त्याच्यातून भांडण सुरू झाली, दुसऱ्या समाजाचा माणूस आला, त्याला शिवीगाळ केली, 2 गटाचे भांडणं झाले, जाळपोळ झाली,
भांडण व्हायला काय हो, भिवंडीची दंगल 5 रुपयाने झाली, ती 26 माणसं मेली होती. भांडण व्हायला काय लागत, जाळपोळ व्हायला काय कारण लागतं, उद्रेक व्हायला तुम्ही असं सांगता का रस्ते रोको करा? अहो 12वीचे पेपर चालू आहेत, रस्त्यावरून कोण माणसं जाते तो? अहो मोठ्या मोठ्याले माणसं हेलिकॉप्टरने जातात, विमानाने जातात, रस्त्यावरून गोरगरीब जनता जाती, एसटी मध्ये गोरगरीब जनता जाती. हा, आणि त्याची एसट्या फोडायच्या, त्याच्या एसट्या जाळायच्या, म्हणजे नुकसान कोणाला, तकलीफ कोणाला? गरीबाला. अहो गरीबाच्या भाजी विकणारे ते टपऱ्यावाले लोक बंद कर, परिणाम कोणावर होतो याचा? रस्ता रोख केला, परिणाम कोणावर होतो? श्रीमंतावर परिणाम होतो का गरीबावर परिणाम होतो? श्रीमंत दुसऱ्या रस्त्याने जाईल. हे सगळं गरीबाचंच मरण आहे ना याच्यात. हे कोणचंही आंदोलन केलं तर मरण गरीबाचं होतं. आणि मग याच्यात काय तथ्य? तुम्ही रस्त्यावर उतरा. ही जी भाषा जी आहे, ही भाषा मला बिलकुल पटले नाही. बघा कसं बोलावं. ज्ञानोबा काय म्हणतात, साच आणि मावाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे आयसं बोललं पाहिजे, बोलू आयसे बोले बोल जेने बोले विठ्ठल बोले. बोलायची पद्धत आहे ना. काय तुम्हाला काय पातळी, काय आता तर इतकी पातळी खाली 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 दिवसेंदिवस म्हणजे भयानक. त्या पातळीला म्हणजे मर्यादा राहिलेली नाही. म्हाताऱ्या घरातल्या ज्येष्ठ वृद्ध माणसांना आता आणून बसत रस्त्यावर. जरांगे पाटलांच्या टीम मध्येच होता, त्यांच्यासोबत काम करत होता आरक्षणासाठी. मग आता असं काय झालं की तुम्ही वेगळी वाट निवडली किंवा आता तुम्ही जरांगेंवर टीका करताय? नाही, काय झालं, मुंबईचा मोर्चा निघा म्हणजे मी ते पहिल्या मोडीचा ते कागद शोधायला होतो आणि त्याच्यानंतर मग ते सगळ्या सोयऱ्याच्या ड्राफ्ट मध्ये आलो. मी काय कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, म्हणजे मुळात आपल्या याच्यातून जाऊन द्या, मी जातीवंत मराठा आहे. आमचे म्हणजे आमचा जर इतिहास काढला तर शहाजी राजापासून शिवाजी महाराजांपासून आमच्या घराण्यामध्ये आमचे जे सगळं गाव आहे, आमचा लढाईचा इतिहास आहे. आणि तुकोबाराय सांगतात, रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जगमन आणि मन. आणि ही लढाई चालू असताना जरांगे पाटलांच्या लढाईत आम्ही सामील झालो ना. जरांगे पाटलाचीच लढाई 100% त्यांना श्रेय. आणि आपलं काही म्हणणं नाही, आमचं मी कधी कॅमेऱ्यासमोर आलो नाही, कधी काहीच आलो नाही. पण माझ्या लक्षात आलं की आपण मुंबईला चाललो कशासाठी, काय कारण आहे मुंबईला जायचं? विचारलं मी त्यांना. नाही नाही आपल्याला, अरे पहिली मागणी काय बघा त्यांची, सरसकट. आता सरसकट शब्द का नाही काढीत ते? सरसकट मागणी नाही. अंतरावलीची जी सभा झाली, एवढी मोठी कोट्यवधीची लोकांची सभा झाली, 6 मागण्या आहेत त्यांच्या, आपल्या चॅनेलवर येतात. आणि 6च मागण्या केल्या त्यांनी. त्याच्यातली पहिली मागणी आहे सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. आता सरसकट शब्द कुठे गेला? मध्येच आणला सगळे सोयरे शब्द, रोज बदलायचं रोज बदलायचं. बरं सगळे सोयरे शब्द आणला, तो कसा तरी बसवला. चला तो आम्ही 18-19 तारखेला तो कसा तरी ड्राफ्ट तयार करून आणला. म्हणला तर हे ड्राफ्ट घ्या बाबा, काय आला मुंबईला जाता, मुंबईला बी जाऊ ना आपण, मुंबईला जाऊ ना, आंदोलन वेगळं काहीतरी ठेवलं पाहिजे ना त्याच्यात. नुसतं आरक्षण आणलं म्हणजे आलंय मराठा समाजाचं, या शेतकऱ्यांचे एवढे पैसे, भयानक पैसे या भांडवलदारांकडे गुंतलेले आहेत. आपण त्याच्यावर करू ना, त्याच्यावर चर्चा करू, भाष्य करू, ते कसे करायचे बघू. मला काय सांगायचं की आम्ही चाललो, एक तर जो अध्यादेश होता, मी नगरला त्यांना म्हणलं आता आपल्याला काय पाहिजे, नाही नाही म्हणले ते हे लागू करा, त्यांना म्हणा द्या, असं करा तसं करा. 54 लाख नोंदीची तात्काळ अंमलबजावणी करा. म्हणजे ज्यावेळेस मुंबईला निघाले त्यावेळेस त्यांची मागणी होती की सगळे सोयरे आणला, ठीक आहे आता केला येऊ. 54 लाख लोकांचे जे प्रमाणपत्र सापडलेले आहेत, त्या 54 नोंदी सापडल्यात कुणबीच्या, त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. मी म्हणलं त्यांना तात्काळ म्हणजे त्यांनी अर्ज तर केले पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांनी कॅम्प लावले, अर्ज करा. आता मग ते म्हणे लोकांना सापडत नाही, मग ग्रामपंचायतीच्या भिंतीवर लावलं. त्यांचं श्रेय मी अमान्य करीत नाही, त्यांनी काही गोष्टी चांगल्याच केल्यात. पण तुम्ही खूप जर चांगल्या अनेक गोष्टी चांगल्या केल्या आणि तुमच्यामध्ये एकच दुर्गुण जर असला, रावणाची लंका सोन्याची होती, लोक सुखी होते, एक चूक, एक अहंकाराची चूक. हा जो दुर्गुण रावणाचा होता, अहंकार, जो दुर्गुण होता ना, खुशमस्करी लोक पाहिजे जवळ, हा दुर्गुण आहे. अरे तुमच्याकडं हे जी टीम जी आहे ती एक्सपर्टी सांगणारी पाहिजे, व्यवस्थित सांगणारी पाहिजे. आपल्याला आता आंदोलन ह्या दिशेने न्यायचं, आपल्याला त्या दिशेने काय. अरे माझा सल्ला ऐकू नका. आणि महत्वाचा मुद्दा, मला बोलवलेलं आहे तिथं. मी कोणी बोलवलं होतं? मला आमचे सगळे लोकांनी हे करून मी तिथं मला बोलवलेलं आहे. हा
पहिल्यांदा मुडी वाचायला बोलवलं, मग ते त्यांच्या संबंध नव्हता मुडी वाचायचा, आम्ही आपल्या इकडे हाफीचं ढुंढाळायचो, मुडी सापडा, आणि नंतरच्या काळात मग तिथे सगळे स्वैराच्यात गेलो. आता ते ज्या लोकांनी मराठा समाजाच्याच लोकांनी बोलवलं ना, आता याच्यात कसं आहे, याला काय अधिकृत कोर कमिटी नाहीये, यांनी बोलवलं, अहो महाराज काय करता घरात बसून, एवढं आंदोलन चालेल, तुम्ही काय करता तिथे इठल चला आंदोलनात. आम्ही गेलो आंदोलनात आणि आंदोलनात सामील झालो, त्याचा भाग झालो, आम्ही ऐकत होतो, अजिबात नो डाऊट त्यांचं ऐकत होतो. अहंकार, मीपणा, मी असं करीन, मी तसं करीन, माझं लय बेकार आहे, अरे मी आणि माझं हे शब्द इतके घातक आहेत. मग बारसकर सर, जेव्हा तुम्ही सुरुवातीला जरांगेंसोबत जोडले गेले, बारसकर सर जेव्हा तुम्ही सुरुवातीला जरांगेंसोबत जोडले गेले तेव्हा त्यांच्यामध्ये हा अहंकार नव्हता का? नाही, सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही जरांगेंच्या बरोबर जोडले गेलो ना, कसं आहे, त्यांनी आम्हाला काम सांगायचं ना, आम्ही ते काम करायचं, इतकाच संबंध, असं करा तसं करा. पण ज्या वेळेस आता आम्ही असं करून आणलं का, मग आता असंच करा. हे बघा, त्यांचे 15 तारखेचं एक लिहिलेलं आहे, 16 तारखेला एक आलं. आता तिथून ते घ्यायचं कागद, रातोरात तिथं त्या सेक्रेटरीकडे जायचं, ते सेक्रेटरी काय आता त्यांच्या डोक्यात काय गणगण, ते म्हणणार ह्या याला बोलवा, विधी खात्याच्या बोलवा, सामाजिक न्यायाची याला बोलवा, महसूल खात्याच्या सेक्रेटरीला बोलवा, तो तिथं बसायचा, आम्ही तिथं बसायचो रातभर काय तिथं, आणि मग तिथून ते कागद, बरं हे मोबाईलला पाठवता यायना, ते नाही अजिबात मोबाईल नाही पाठवायचं, हे तुम्हीच घेऊन जा, आणि मग त्यांना दाखवायचं. परत त्यांनी 15 तारखेला एक दिलं, परत बदललं, ही 16 तारखेची वेगळी मागणी, परत 17 तारखेची वेगळी मागणी. हे परेशान झालं ना आम्ही याच्यात. मी म्हणलं हे का करतात, तर माझ्या लक्षात आलं की यांना येणं प्रकारे मुंबईला जायचंय. बरं, मुंबईला गेले, बरं का, मुंबईला गेले, एवढा मोठा समाज मुंबईला गेले, काय मिळालं, जो अध्यादेश अधिनियमाचा जो मसुदा आहे, जो 18-19 तारखेला फायनल केला होता, त्यांनीच फायनल केला होता, असा तुमच्या चॅनलला आहे, असा तो मसुदा त्यांनी घेतला, बरं हे ठीक आहे, असं ठेवून दिला बाजूला, आणि 54 लाखाचं करा, तात्काळ द्या, 2 दिवसात द्या. अरे 2 दिवसात कसं द्या, त्याला प्रोसेस आहे ना काहीतरी. आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे, हे आपलं काय औरंगजेबाचं राज्य आहे का, अकबराचं राज्य आहे, आपण सिस्टीमने जातो ना, काहीतरी सिस्टीम आहे ना. पण बारसकर सर, जरांगे काय म्हणतायत की आता निवडणुका आहेत आणि जे काही आपल्याला मिळेल ते निवडणुकीच्या आधीच मिळेल, आणि हे जे 10%चं आरक्षण दिलेलं आहे ते टिकणार नाही, आणि आधी ज्या पद्धतीनं होत आलंय 16 झालं किंवा 12% झालं त्याच पद्धतीनं हे सुद्धा न्यायालयामध्ये टिकणार नाही, त्यामुळे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे, आणि वारंवार ती मागणी ते समोर आणताना दिसतात. मग तुमच्या मते मराठा समाजाला हे जे काही आरक्षण पाहिजे किंवा ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या त्या कशा पद्धतीनं पूर्ण होतील जर जरांगेंच्या पद्धतीनं होणार नसतील तर? नाही, ते म्हटले आता हे आरक्षण टिकणार नाही, तर त्यांना आपण उद्या विचारा की कोणत्या मुद्द्यावर, कोणत्या पॉइंटवर हे आरक्षण टिकणार नाही, काय पॉइंट आहे, कोणता मुद्दा आहे, काय त्यांनी काय असं काय आहे, त्यांना विचारा ना आपण. आणि मग हे त्यांनी आधी का नाही सांगितलं सरकारशी की बा हे मुद्दा घ्या, असं करा तसं करा. बारसकर सर, तुम्हाला काय वाटतं कोणत्या पॉइंटवर हे आरक्षण टिकेल? कारण याच्या आधी 16% दिलं गेलं होतं, त्याच्यानंतर 12%चा निर्णय झाला, तरी सुद्धा कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलं गेलं आणि ते टिकलं नाही. आता मग हे जे 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे ते कोणत्या मुद्द्यावर टिकेल असं तुम्हाला वाटतंय? हे पहा, मी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहतो. अगदी जरांगे पाटलाकडे सुद्धा मी सकारात्मक पद्धतीनेच पाहत आलो, म्हणूनच त्यांचा तिथं मी कार्यकर्ता झालो ना. हे आरक्षण त्यांनी आज दिलं, आता हे आरक्षण आता रद्द झालं का, आता त्याला कोर्टाने स्टे दिला का, लोक कोर्टात जाणारच आहेत, हे गृहीत धरलेलं आहे. सरकारने जबाबदारी घेतलेली. मी काय सरकारचा प्रवक्ता नाही, मला त्या सरकारचं काही घेणदेण नाही, मला त्या सरकारवर काही विश्वास नाही. लोक जाणार आहे कोर्टात जाणार आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्ष नेते असतील, सगळ्या लोकांनी एकमताने कायदा पास केला, याचं हे आरक्षण पास केलं, आणि सगळ्यांनी भूमिका घेतली की टिकणारं आरक्षण. त्यांचे शब्द आहेत बघा, सरकारचे शब्द आम्ही टिकणार. जबाबदारी कोणी घेतली आता आरक्षण? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला विश्वास आहे, बारसकर सर, याचा अर्थ तुम्हाला विश्वास आहे की हे टिकणारं आरक्षण आहे, सरकार ज्या पद्धतीने बोलते त्या पद्धतीने हे आरक्षण टिकेल? आता हे सरकार पुढारी बोलतच असतील, आता त्याच्यावर कितपत, कारण विश्वास ठेवायचा हा एक प्रश्न आहे. विश्वास, मी तुम्हाला फक्त सकारात्मकता सांगितली, पॉझिटिव्हिटीने मी त्याच्याकडे पाहतो. विश्वास असं काय, सरकार आश्वासनं देते ते पुढे टिकतच नाही किंवा काय होतं, म्हणजे हे अनुभव पूर्वीचे घडलेले येतं. पण आपण
आरक्षण आलं लगेच निगेटिव्ह बघायचं, हे टिकणारच नाही. अरे मग तू बनवून द्या ड्राफ्ट, तुम्ही द्यायचं ना भाऊ. हे असं असा कायद्याचा मसुदा द्यायचा ना, जसा सगळ्या सोयऱ्याचा मसुदा अख्खाच्या अख्खा यांनी करून दिला, तसा हा कायदा बी करून द्यायचा नाही यांनी. का म्हणून नाही दिला तुम्ही? टिकणारा कायदा तुम्हीच करून द्यायचा. शिंदे साहेब हे आम्ही बनवला हो कायदा आणि याच्याप्रमाणे करा, आमची खात्री हे आरक्षण टिकन, तुम्ही द्या बनवून. सरकारने बदल केला विरोधाला विरोध करायचा, हे काय मला पटत नाही. जरांगेंच्या मते या आंदोलनासाठी संपूर्ण मराठा समाज एकवटलेला आहे, एक शक्ती झाला आहे आणि त्यामुळे सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतंय. पण तुम्ही आता जी वेगळी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे मराठ्यांचं हे जे आरक्षण आंदोलन सुरू झालं आहे, मागील अनेक महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे, अनेक वर्षांपासून सुरू आहे, तर त्याला फटका बसेल असं तुम्हाला वाटत नाही का? आता मराठ्यांना 10% आरक्षण मिळालं, आता तर आस्त मिळालंय ना, अजून आहे का? आस्त मिळालंय. हा, ज्यांच्या नोंदी सापडल्यात या आंदोलनामुळे सापडल्यात त्याचं श्रेय 100%चे आपण त्याला देऊन टाकतो, कारण ते त्याचेच भुकीले येतं, तो नो डाऊट. त्यांना त्या नोंदी मिळाल्यात, मराठवाड्यातल्या ज्यांना नोंदी मिळाल्यात. आमच्या फक्त नव्या नोंदी किती सापडल्यात माहितीये का? 40-50 हजार नवीन नोंदी सापडल्यात. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात ऑलरेडी होतेच, आम्ही कुणबीच येतं, आम्ही जुनेच कुणबी येतं, विदर्भात आखे कुणबी येतं, कोकणात कुणबी येतं. प्रश्न खानदेशात कुणबी येतं. प्रश्न कुठला आहे? प्रश्न फक्त या 8 जिल्ह्याचा प्रश्न आहे. आणि तिथं नोंदी सापडत नव्हत्या, तिथं नोंदी सापडल्या, अजूनही सापडतील. त्यांना काय म्हणलो एका मीटिंग मध्ये आम्ही की सरकार काय तुमची एक 20-25 लोक द्या, आपण ते आपले 20-25 लोक द्या. सरकार त्या 20-25 लोकांना एक कमिटी घोषित करीन आणि हे सगळेच्या सगळे 20-25 लोक आपण ते हैदराबादला घेऊन जाऊ आणि तिथे ज्या खोल्या भरून पाडलेल्या आहेत हा, त्या खोल्यामधलं सगळं ते रेकॉर्ड आहे ते आपण तपासू म्हणलं. आता ठीक आहे, आपण लढाई दे ना, इकडे तिकडे करण्यापेक्षा आपण रेकॉर्ड आणू आणि हे सगळ्या कुणबीच्या नोंदी सापडत. पण ते म्हणले नाही, माझा कोणावर विश्वास नाही, हे लोक सरकारकडे गेले का सरकारचीच होते. अरे असं कसं तुम्ही काम करता, कोणावरच विश्वास नाही असं कसं? हा, तुम्हाला तुमची दृष्टी कशी आहे? तुम्हाला जर कोणावरच विश्वास नसेल तर मग हे सगळं चुकीचं आहे ना. धर्मराजा तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल? माझी एकच भूमिका आहे, सत्य सांगणे. मी तुकाराम महाराजांचा अनुयायी आहे. मी सत्य सांगणार, सत्य सांगणार आणि सत्य सांगणार. कारण कसं आहे माहिती का, सत्य हे सत्य असतं. माणसं आंधळेपणाने जर कुठं मागे गेले, कोणाच्या मागे गेले, तर त्याचं नुकसान होण्याचा 100%. आतापर्यंत मराठा समाजाची फसवणूक याच्यामुळे झाली. आम्ही म्हणायचो हे मराठ्याचा नेता आहे, द्यायला मतदान आपल्या जातीचं आहे, ते बोल तिकडे जाऊन वेगळंच काहीतरी करायचे कुठाने, याला द्या मतदान. मराठा समाजाची जी फसवणूक झालेली आहे ही चुकीचं जे नेतृत्व आजपर्यंत लावलं. मी नेता नाही बरं का, मला त्याच्यात पडायचं नाही, मी नेतृत्व नाही, मला करायचं नाही नेतृत्व, पण चुकीचं नेतृत्व मिळालं त्याच्यामुळे नुकसान झालं. मी ह्या माणसाचं सगळं पाहिलं, अहंकार आला, मीपणा आला. बारसकर सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. कारण तुम्ही जे आरोप केलेले होते त्यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत होते आणि त्यापैकी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळाली आहेत. आता यावर जरांगे पाटील यांची काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.